नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. सप्टेंबर महिन्यामधला पहिला आठवडा हा नॅशनल न्यूट्रिशनल वीक म्हणून ओळखला जातो. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी असं आपण गमतीने म्हणत असलो तरी अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी खायचं नसतं, तर ते शक्ती मिळण्यासाठी, प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी आणि पर्यायाने आरोग्य चांगलं राहण्यासाठी सेवन करायचं असतं. त्यामुळे एखादा पदार्थ फक्त आवडतो म्हणून खाणं किंवा दिसायला छान दिसतो म्हणून खाणं किंवा सगळे खातात म्हणून खाणं हे चांगलं नाही. अगदी खरं आहे. सध्या खाण्याचेही वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात. अचानक एखाद्या क्युझिनची सगळेजण चर्चा करू लागतात, त्यामुळे सगळे खातायत, मग आपण का मागे राहू? सगळे विकत घेतायत, मग आपणही घेऊ, अशी मानसिकता तयार होते. असाच एक सध्याचा लोकप्रिय ट्रेंड म्हणजे ब्राऊन ब्रेड. काही वर्षांपूर्वी आपल्या देशात फक्त व्हाईट आणि स्पॉन्जी ब्रेडच मिळत असे. सँडविचसाठी वापरला जाणारा हा ब्रेड मैद्यापासून बनवलेला असतो, पण मैदा हा पचायला अतिशय जड आणि त्यामुळे इनडायजेशन, गॅसेस, कॉन्स्टिपेशन वगैरे अनेक तक्रारींना कारण ठरू शकतो. खरा ब्राऊन ब्रेड हा होल व्हीटपासून म्हणजे आपण पोळी किंवा फुलका बनवण्यासाठी जो गहू वापरतो त्यापासून बनवलेला असतो. पण असा ब्राऊन ब्रेड थोडा घट्ट, स्पॉन्जीनेस बराच कमी असणारा आणि सॉफ्ट नसून उलट थोडा कडक असतो. नीट चावून चावून खावा लागतो. प्रत्येकाला आवडतोच असं नाही. त्यामुळे सध्या बाजारात सहज अवेलेबल असणारा ब्राऊन ब्रेड हा सहसा मैद्यामध्येच फक्त ब्राऊन रंग टाकून बनवलेला असतो. कधीकधी पॅकिंगवर होल व्हीट ब्रेड असं जरी लिहिलेलं असलं ना, तरी त्यात बऱ्याचदा नावापुरतं म्हणजे अगदी 10 ते 12% इतकंच गव्हाचं पीठ आणि बाकी सगळा मैदाच वापरलेला असतो. होल व्हीट ब्राऊन ब्रेड असं वाचून आपल्याला आपण हेल्दी न्यूट्रिशियस ब्रेड खातो आहोत असं फक्त वाटतं. प्रत्यक्षात मात्र आपल्या पोटात मैदाच जातो. त्यामुळे पुढच्या वेळेला ब्राऊन ब्रेड विकत घेताना नीट बघा. रॅपरवर जर रिफाईंड फ्लावर, ब्रेड फ्लावर, ऑल पर्पज फ्लावर असं लिहिलेलं असेल आणि तो जर नेहमीच्या ब्रेडप्रमाणे हाताला सॉफ्ट आणि स्पॉन्जी जाणवत असेल तर समजून घ्या की हा काही चांगला ब्रेड नाही आहे आणि त्यामुळे आज न उद्या आपल्याला त्रासच होणार आहे. मुळात ब्रेड हा परदेशातून आपल्याकडे आला, त्यामुळे एकसारखं ब्रेड खाणं आपल्याला फारसं मानवणारं नाही. तरीही कधीतरी ब्रेड खायची इच्छा झाली ना, तर खरोखर होल व्हीटपासून बनवलेला ब्रेड घ्यावा. त्यातली एक स्लाईस छानपैकी टोस्ट करावी, यावर घरचं ताजं लोणी लावावं आणि मग ती एन्जॉय करावी. आहारातील अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.